ज्या मुलाला आपल्या बापाचं नावच आठवत नसेल आणि मी विसरून गेलो असं जर म्हणत असेल, त्या मुलाला अशा संवैधानिक पदावर राहण्याचा काही हक्क नाही. आम्हाला अभिमान आहे माधवी जाधव सारख्या भीमकन्येचा, भीमाची वाघीण, की जी वाघीण हजारो लाखो स्त्रियाच्या पेक्षा भारी एकटी आमची भीम वाघीण ठरली, की ज्यामध्ये फक्त ती एकटीच बाबासाहेबांच्या सन्मानार्थ उभी राहिली. आम्हाला अभिमान आहे मॅडम तुमचा. गिरीश महाजन साहेब, तुम्ही जे इथेपर्यंत पोहोचलात ते पोहोचणं म्हणजे तुमच्या आमच्या बापाच्या देणगीमुळं नाही, तर मनूच्या हिशोबाने जर बघितलं तर तुम्ही कोण आहे, शूद्र, आणि शूद्र हा कसा असतो आणि कोणाच्या लायकीचा असतो हे तुम्हाला वाचून घेतलेलं असेल. जेव्हा आपल्याला संविधानाने इथपर्यंत पोहोचण्याचा हक्क दिला तर संविधानाचा सन्मान करणं आपल्या काळाची गरज आहे. गिरीश महाजन सारखेच खूप काही नेते आहे आणि काही समाजामध्येही असे भरकटलेले आहेत, तर ज्यांना बाबासाहेबांचं नाव घेतलं तर कुठं नाही कुठं जलनची प्रवृत्ती होते आणि मनवादी किडा कुठे नाही कुठं वळवतो. तुम्ही नाव घेतलं नाही, नाव घेतलं काहीही फरक पडत नाही, कारण की सूर्याला तळ हातानं झाकणं होत नाही. सूर्य हात चमकतो म्हणजे चमकतो, ढग आडवं येतं जातं, पण सूर्याला चकाकण्यापासून आणि प्रकाश देण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. 152 देशामध्ये आमच्या बापाची जयंती साजरी होतं. त्याकरिता तुम्हाला जेवढं जळायचंय तेवढं जळा, खुशाल जळा. बरं वाटतं आम्हाला हे सगळं, हे जेव्हा तुम्हाला एवढ्या तकलिफी होतात ना, ते पाहून फार छान वाटतं. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.